आता जाईन तुषार प्रीती देशमुख यांच्याकडे. तुषार, वस्तुतः तुम्ही असाल किंवा मी अन्यही काही मंडळींना की जे अशा ट्रॉमातून गेलेले त्यांना कार्यक्रमासाठी बोलावण्यासाठी संपर्क केला होता, तुम्हालाही केला. वस्तुतः तुम्हाला तुमच्या त्या वेदनादायी अनुभवातून, आठवणीतून पुन्हा मी तुम्हाला जायला लावतो यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. पण तरी सुद्धा आताचा प्रसंग अतिशय वेगळा आहे. 241 कुटुंबियांवरती आता आयुष्यभरासाठी हे दुःख वागवायचं आहे. आपल्या आयुष्यातला कोणीतरी तरुण मुलगा, मुलगी, सासू, सून किंवा जी कोणी मंडळी असतील ही वारलेली आहेत आणि वाईट पद्धतीने, म्हणजे मला हे बोलायला सुद्धा वाईट वाटतंय. विमान जळाल्यानंतर त्याच्यामध्ये मुलं सुद्धा होती लहान. हे आपल्याला विचार करताना आपण एवढे आपल्याला वाईट वाटत असेल तर त्या मुलांचं काय झालं असेल, त्यांच्या कुटुंबियांचं काय झालं असेल. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही अशा अनुभवातून गेला, बॉम्बस्फोटामध्ये आपल्या मातोश्री गेल्या, तुम्ही लहान होता त्यावेळी, तुम्ही यातून रिकवर कसा झालात का झालाच नाहीत आणि तरी सुद्धा त्या दुःखाचं तुम्ही पुढे गेलात, नेमकं काय कसं झालं? वयाच्या 13व्या वर्षी आईचं निधन झालं आणि तेही 1993च्या बॉम्बलास्टमध्ये. आणि 12 मार्चला बॉम्बलास्ट झाला. 13 मार्चला जेव्हा माझ्या आईचा मृतदेह घरी आला तेव्हा मला आईच्या मृतदेहाला मिठी मारून तिला शेवटचं पाहायचं होतं आणि तिला म्हणतात ना की बघून तिला शेवटचं दर्शन घ्यायचं होतं. पण दुर्दैवाने खरोखर अशी गोष्ट झाली की आज जेव्हा हे बॉम्बलास्ट आपण बघतो किंवा पुलवामाचा हल्ला बघतो किंवा कालची जी घटना बघितली तेव्हा त्याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या शरीराचे कोळसे झालेले होते आणि तसाच शरीराचा कोळसा आणि शरीराचे वेगवेगळे भाग हे माझ्या घरी पण माझ्या आईचे आले आणि ज्या वेळेला ते मी पाहिले त्यावेळेला खरोखर दुःख झालं, ते अनावर झालं आणि त्या क्षणाला अश्रू गोठले गेले. पण दुसऱ्या दिवसापासनं माझ्या आईनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली आणि त्यातनं त्या वयामध्ये हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. कारण प्रत्येक माणसाला आयुष्य जगायचं असतं, पण आपल्या गेलेल्या माणसांनी आपल्याकडनं काय आपल्यासाठी प्रेरित ठेवलेलं आहे ते महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की माझ्या आईचं नाव जेव्हा मी माझ्यामध्ये लावतो तेव्हा आजही ती माझ्या बरोबर आहे, ही भावना माझ्यामध्ये आजही देखील आहे. तुषार, इकडे एक मला आणखी प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात स्वाभाविकरित्या येईल आणि तुम्हाला अनेकांनी विचारला असेल. तुम्ही जेव्हा प्रौढ असता त्यावेळी एखाद्या दुःखामध्ये, किती दुःख असो, पण त्या दुःखाला सामोरं जाण्याची काही एक नैसर्गिक शक्तीच येते, कारण तुमचं मन बऱ्यापैकी विकसित झालेलं असतं. तुम्ही प्रौढ असता, मन बऱ्यापैकी थोडं निबरही बनतं, कठीण सुद्धा बनतं, आयुष्यात काही अनुभव येऊन गेलेले असतात. पण तुम्ही फक्त 13व्या वर्षामध्ये आईचा, तो सुद्धा इतक्या दुर्दैवी अवस्थेतला मृतदेह पाहिला होता. तुम्ही त्या दुःखाला, म्हणजे मला माहित नाही, तुम्हाला त्या दुःखानंतर कधीतरी रात्री स्वप्न पडणं, जागं होणं, एखाद्या गोष्टीची भीती मनात तयार होणं, एखादी विचित्र, ज्याला विकृती म्हणजे मनामध्ये काहीतरी एक वेगळा पॅटर्न तयार होणं, असं काही फेस करावं लागलं? मला असं वाटतं की ज्या क्षणाला 12 मार्चला जेव्हा बॉम्बलास्ट घडला त्या रात्री जेव्हा आईची शोधाशोध चालू होती त्या क्षणापासनं तो आईचा मृतदेह येईपर्यंत फक्त आईला पाहायचं होतं. पण त्यानंतर जेव्हा सत्य परिस्थिती कळली तेव्हा मला हेच जाणून घ्यायचं होतं की जो मृतदेह माझ्या आईचा म्हणून घरी आलाय तो खरंच माझ्या आईचा मृतदेह आहे की नाही हा मला प्रश्न पडला होता. त्या शोधात मी होतो. पण योगायोगाने डॉक्टर देवल जे केएम हॉस्पिटलचे डीन होते त्यांनी अशाच एक मुलाखतीमध्ये जेव्हा मला ते भेटले तेव्हा सांगितलं की खरोखर शरीराचे कोळसे आणि त्या शरीर जे त्या रूम मध्ये पडलेले होते त्या अवस्थेमध्ये फक्त आम्ही सांगत होतो की व्हेरीफाय करा आणि तुम्ही तुमच्या व्यक्तीला घरी घेऊन जा. प्रसन्न, मला हेच सगळ्यांना सांगायचंय की अत्यंत दुःख मोठं असतं, कारण त्या 13व्या वर्षामध्ये जे मी अनुभवलं ते मला असं वाटतं की ते आजही माझ्या मनात ताजं आहे. कारण आजही त्या भावना आहेत की मला शेवटचं आईला मिठी मारून रडायचं होतं, जे कधीही रडता आलं नाही. आणि ह्याच भावना करोनाच्या काळात जेव्हा एक व्यक्ती गेल्यानंतर त्या काळ्या कपड्यामध्ये ते बांधलं जायचं आणि कोणालाही त्याचं दर्शन मिळायचं नाही, ही भावना कायम अशा वेळेला मला ती खूपच वेदनादायक असते. पण त्यातनं उभारी घेण्यासाठी मी अनेक चॅनलच्या किंवा तुमच्या माध्यमातून बोलतो, कारण माझ्यामधनं कोणीतरी प्रेरित व्हावं हे मला नेहमी वाटत असतं. मला खरंच कौतुक वाटतं. इतर कोणी मानसोपचार असेल किंवा धीर धरणं हा शब्द म्हणणं खूप सोपं आहे, पण तुम्ही ते करून दाखवलेलं आहे. इतक्या कमी वयात असा मृतदेह पाहणं, तो थेट आईचाच असणं आणि त्यातून नंतर उभारी घेत तुम्ही तुमचं एक चांगलं करिअर सुद्धा घडवताय. मी तुमच्याकडे सुद्धा पुन्हा एकदा येतो. मी पुन्हा एकदा जातो डॉक्टर पूर्वा दीक्षित यांच्याकडे. डॉक्टर पूर्वा,
साधारणपणे तुम्ही जास्त सखोल सांगू शकाल, अशा घटना झाल्यानंतर मन लगेच रिॲक्ट होतच असं नाही. बरं असतं त्या लोकांचं की जे ढसाढसा रडून मन मोकळं करतात, पण अनेकांचं मन डिफेन्स सिस्टीममध्ये जातं, ते व्यक्त होऊ देत नाही आणि आतमध्ये दबून राहिलेला तो क्रोध, राग, दुःख, वेदना हे सगळं काहीतरी एक वेगळंच स्वरूप तयार होतं. त्यामुळे आताचा जो सगळा काळ आहे, जसा एक गोल्डन पिरियड मेडिकलच्या याच्या सायन्समध्ये असतो, एक गोल्डन आर असतो हृदयरोगाचे काही झटका वगैरे आल्यानंतर किंवा ऑपरेशनच्या वेळी किंवा ऍक्सिडेंटच्या नंतर, तसाच हा जो आत्ताचा काळ आहे ट्रॉमाचा, या बाबतीत कोणतं सायकोलॉजी रिलेटेड इंटरव्हेन्शन व्हायला हवं या नातेवाईकांच्या बाबतीत? हो,